नमस्कार, आज आपण पाहण्यासाठी आलेलो आहे रामगड, जो येतो माहूर गावात, माहूर तालुका व जिल्हा नांदेड येथे हा किल्ला येतो. माहूरगड जे आपल्याला माहितच आहे, खूप प्रसिद्ध स्थळ आहे. रेणुका देवी माता याचे मंदिर सुद्धा आहे, त्याच्या समोरच हा किल्ला आहे. गडावर येण्यासाठी मंदिरापासून 10 मिनिटं लागतात व तसेच गड खूप मोठा आहे. पाहण्यासाठी एक ते 2 तासाचा वेळ सुद्धा लागतो. ते जंगली प्राण्यांचा वावर असतो, जसे की बिबट्या, अस्वल, व इथे एकटे येण्याचा प्रयत्न नका करू. माहूर गडावर आल्यावर या ठिकाणी आपणाला गडावर जाणारा मार्ग आहे. आता आपण गडावर जाऊ. याच्या पायरी मार्गाने आपणाला आता गडमाथ्यावर पोहोचायचे. 10 ते 15 मिनिटात आपण पहिला महाकाली बुरुज आहे त्या ठिकाणी पोहोचून जातो. तर रामगड 10 मिनिटं लागतात आपणाला बुरुजावर पोहोचण्यासाठी. दुपारचे आता 2 वाजले आणि रामगड चढतोय आपण आता. समोर आपणास बुरुज पाहण्यास भेटत आहे. बरेच पायऱ्या आहेत, परंतु खड्या पायऱ्या आहेत. या देवीचं मंदिर अशा पायरी मार्गाने आपणाला वर चढत जायचे. महाबुरुज दिसतो. 10 मिनिटात आपण या ठिकाणी पोचून गेलो पायथ्यापासून. गडावरील हा सर्वात मोठा बुरुज आहे. महाकाली बुरुज. आपण हा भाग येताना पाहू. प्रथम गडमध्ये पाहण्यासाठी जाऊ. छोटासा रूम इथं नाही, छोटासा रूम इथं. बरंच मोठं पठार आहे हे. एक एक करत आपण सर्व वास्तू आता पाहून घेऊ. तो महाकाली बुरुज आहे आणि आपण आता सरळ शेवटच्या भागात जात आहोत. पाहू शकतो आपण अखंड अशी तटबंदीची दिशा येते आणि आत खूप जंगल झालेलं आहे. फक्त आपणाला या तटबंदीच्या बाजूनी चालत राहायचे. तिथून आपण सुरुवात केली आहे. पूर्ण ही अशी तटबंदी पार करत करत आता आपण या बाजूला आलो. हे पाहू शकतो इथं या बुरुजाची रचना. आता हा एक बुरुज आहे. 19 बुरुज आहेत गडाला एकूण. पाहू शकतोय अशी या वरच्या तटबंदीवरून आपण चालतोय. आता जाण्यासाठी मार्ग आहे. तर इथून खाली उतरू आपण. ही दोन्ही बाजूनी चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी पायरी मार्ग आहे. समोरच्या बाजूस सुद्धा वरून वर जाऊन उतरण्याची जागा आहे. आपण ह्या बाजूने जाऊ आणि पलीकडच्या बाजूनी बाहेर पडू, म्हणजे आपल्याला गडाचे सर्व अवशेष पाहायला भेटतील व्यवस्थित वगैरे सुंदरशी. रामगड किल्ला नांदेडमधील आपला हा शेवटचा किल्ला आहे. 3 नंबर. महत्त्वपूर्ण 3 किल्ले आहेत. एक आहे तो कंधार, दुसरा नंदगिरीचा नांदेड शहरातील आणि तिसरा हा
रामगड 3 किल्ले आहेत नांदेड जिल्ह्यामध्ये. या ठिकाणावरून संपूर्ण माहूर शहर आपल्याला पाहण्यास भेटत आहे. माहूरच्या लेण्या आपल्याला आता पाहायच्या आहेत, त्याही आपण पाहणार. ही मस्जिद आहे, परंतु याची जर रचना आपण पाहिली तर आपल्याला मंदिरागत पाहायला भेटते. खाली पाहू शकतो घनदाट जंगल. आता ही आपण वास्तू पाहून येऊ गडावरील. या ठिकाणावरून आपण जाऊ शकतो. दुपारची वेळ आहे, सावध आपल्याला गडबडी करायची. हे पहा, खूप अवशेष आपल्याला असे पाहायला भेटतात. हे पाहू शकतो इथं हे अवशेष आपल्याला मंदिराचे पाहायला भेटतात. वास्तू पडलेले आहेत काही, याच्यावर फूल वगैरे फोडण्यात आले आहे. हे या वास्तूचे असतील, म्हणजे या मस्जिदचे असतील. गडाचा हा पाठीमागचा भाग आहे. या ठिकाणी आपल्याला याच्या सुंदर वास्तू पाहायला भेटत आहे. एक मस्जिद आहे, ती पाहून आपण आता गडाचा जो दरवाजा आहे पाठीमागच्या बाजूचा तो पाहण्यासाठी जात आहे. तर चला. हा किल्ला आहे, हा विदर्भ व मराठवाड्याच्या सीमेवर आहे. आपण या त्या वस्तू पाहण्यासाठी पाहू शकतो इथे गडाच्या एंडला आपण आलेलो आहे. ते गुरुकुल आहे, आपल्याला खूपच सुंदर आहे. पूर्ण आपण जंगलात शिरलोय आता. गडाचा पाठीमागचा भाग आता सुरुवात त्या ठिकाणावरून केली आहे, तो महाकाली बुरुज आहे. तसंच आपण ह्या बाजूनी पूर्ण फिरत या शेवटच्या बाजूला आलो व आता आपण याच्या मार्गाने पाठीमागचा महादरवाजा पाहणार आहे. गडाचा शेवटचा भाग डुक्कर दरवाजा. महाकाली बुरुज आहे तो, आणि पूर्णतः आपण शेवटच्या या बुरुजावर आता. आणि हा गडाचा अंतिम भाग. खूप आपण आता शेवटच्या टप्प्यामध्ये आलो आहे. या दरवाजाला डुक्कर दरवाजा असे बोलले जाते. समोर पाहू शकतो त्या ठिकाणी महाकाली दरवाजा आहे. म्हणजे आपण जिथून मेन आत्ता आलो तो जवळपास हे अंतर 1 किलोमीटर आहे.
आणि आता या ठिकाणी आपण दरवाजा पाहणार आहे. त्याच्या खालच्या बाजूस जे आहे तो बाकी राहिला आपला पाहायचा, तर चला पाहू. सुंदर, वाव, अप्रतिम. पाहू शकतो खूपच सुंदर अशी इथे आपल्याला दरवाजा पाहायला भेटत आहे. दरवाजाची वरती जास्त आज खिडक्या टाईप आहेत. दरवाजावरील नक्षीकाम पाहण्यास भेटत आहे. सुंदर, अप्रतिम. आणि या ठिकाणावरून पाहिलं तर खाली आपल्याला सुंदर असं पाहायला भेटत आहे. पाहू शकतो हा दरवाजे. आता आपण तो पाहण्यासाठी जाऊ. गडावरची याही बाजूला आपल्याला तटबंदी पाहायला भेटत आहे. ती बघू आपण कुठपर्यंत आहे. आणि या ठिकाणी आपल्याला हा दरवाजा पाहायला भेटतो. गडाचा अंतिम टप्प्यातील हा भाग. आता जंगल, भयानक जंगल पाहायला भेटते. ही वस्तू पाहते. दरवाजा वाव, खूप सुंदर आहे. होऊ शकते अप्रतिम सुंदर. फक्त सावध यायचं आहे. विदर्भातील किल्ले आहे ते. सुंदर असा नक्षीकाम इथं पाहायला भेटते. दुसरा दरवाजा तिथं पाहू शकतोय. गडावरचे आपणाला पाण्यास भेटत आहे. या बाजूचा बुरुज, मध्ये महादरवाजा आणि या बाजूचा बुरुज. आता आपण खाली पाण्यात जाऊ. खालून आलेला रस्ता आहे. अवशेष बरीच लांब गेलेली तटबंदी आहे इकडे. गडाच्या आपण आता पूर्णतः पाठीमागील भागात आलो आहे. त्या ठिकाणी पाहू शकतो या ठिकाणी आपणाला असे जेवढ्या पाहायला भेटत आहेत. समोर हा दरवाजा आहे, महादरवाजा इकडच्या बाजूचा. अजून पुढं आपल्याला पाहू काय भेटते का. पहिला हा एक इथे दरवाजा आहे आणि ही वाट खालून आलेली आहे. संध्याकाळी 6 नंतर गडावर कोणी नसतं, त्याच्यामुळे आपण लवकर या गडावर. वाट आहे गावातून आलेली आपल्याला पाहायला भेटते. अशीच गडाचा अंतिम टप्प्यातील भाग. रामगडाचा हा मुख्य महादरवाजा आपल्याला इथे पाहायला भेटतो. खूपच सुंदर आहे. गडावर आल्यानंतर या बाजूला निश्चितच या. शेवटच्या भागात ही सर्व महागाव मधली टीम आलेली आहे.
बंद करण्यासाठी दरवाजाची सोय. वाव. अप्रतिम अप्रतिम दरवाजा आहे. हा जो ग्रुप आहे तो उटी हे जवळच गाव आहे इथं उटी, त्यावरून आलेला हा ग्रुप आहे. सुंदर. समोर तटबंदी पाहायला भेटते. आता बॅक साईडला आलोय आपण. त्या ठिकाणी एक दरवाजा पाहायला भेटतोय. इकडे इकडे या. नाही नाही या. खूप मोठा रूम आहे हा. खूप मोठा रूम आहे. डीलर या. वाव. ही शेवटच्या भागातील या ठिकाणी घनदाट झाडीमध्ये असणारे हे एक. आता आपण या घनदाट जंगलातील जो महादरवाजा आहे त्याच्या समोरच्या डोंगरावर आपण आलो आहे. या ठिकाणी भरपूर अवशेष आहेत, परंतु आता संध्याकाळची वेळ होत आली आहे, त्यामुळे आपण ही मोहीम या ठिकाणी थांबवत पुन्हा परतीच्या प्रवासाला निघत आहे. तर चला आता आपण ही वास्तू पाहू. पाहून आपण आता परतीच्या मार्गाला निघत आहे. वरील रस्त्याने आलो होतो व हा महादरवाजा उतरून आपण खाली गेलो. जर आपण गडावर आला तर शेवटचा जो दरवाजा आहे त्या ठिकाणापर्यंत या व तिथून पुढं माघारी फिरला तरी चालतात. समोरच्या डोंगरावर जाऊ नका, घनदाट झाडी आहे त्या बाजूला, खूप रिस्क आहे, त्यामुळे त्या बाजूला जाऊ नका. हो, ही खूप मोठी वास्तू इथं पाहायला भेटते. ना सुंदर. भरपूर मोठी. बरं झालं ज्याने सांगितली. आणि पाहू शकतोय दिवा लावण्याची सोय केलेली असावी बहुतेक इथे. चला आता आपण गड उतरण्यास सुरुवात करू. 3:30 वाजत आली आता. त्या ठिकाणी लक्ष्मी बुरुज आहे, महालक्ष्मी बुरुज, देवीचं मंदिर. आणि आपण आता गड पाहून पुढे करतो. याचा हा परिसर. चल
आपण आता बुरुजावर ह्या आलो. दरवाजा तो तिथं आहे आणि आपण या जंगलाच्या आतमध्ये गेलो होतो. खूपच तिकडे झाडे वगैरे आहे आणि आपण ज्या रस्त्याने चाललो होतो तो रस्ता ह्या इथं येतो. हे पाहू शकतो. ही अशी आज एवढी गर्दी इकडे आहे. त्याला ह्या बाजूने सुद्धा तटबंदी इथं पाहायला भेटते. देवीचं मंदिर तिथं देवीचं मंदिर समोर पाहायला भेटते माहूरगडाच्या. त्या जंगलात गेलतो आपण. त्या जंगलामध्ये कडेला खाली गेलो. घेरा पाहू शकतोय. या बाजूने जायचे असंच इथं. त्या ठिकाणी तो आपण मगाची दरवाजा बघितला मेन आणि त्या बाजूला लास्टला आपण गेलो होतो थोडा, पण खूपच जाडे असल्यामुळे त्या ठिकाणी जास्त जाऊ नाही शकलो. आता आपण एकदा त्या ठिकाणी जाऊ व गड उतरण्यास सुरुवात करू. पाहू शकतो या बाजूला एक पाहू शकतो आपण. ती तटबंदी तशीच खाली उतरलेली आणि तिथून वर आलेली आहे. तिथं एक मंदिर आहे. अरे त्या मंदिरात खाली आलो असतो आपण. आतापर्यंत 2 तासाची वेळ गेली. या ठिकाणी सुद्धा आपणाला असे अवशेष पाहायला भेटतात. तिथं देवी मंदिर व ही महाकाली गुरुचा भाग. या बाजूला पाठीमागच्या बाजूपर्यंत लांबपर्यंत गेलेला बुरुज आहे. हे पाहू शकतो आणि शरपशिल्प वगैरे वरती कोरलेलं पाहायला भेटत आहेत आपणाला. माहूरगडावर आल्यावर आपण प्रथम गड करावा रामगड, नंतर माहूरगडाचे देवीचे दर्शन घ्यावे, शेवट लेणी करावी. रामगड किल्ला हा असा पूर्ण तिथपर्यंत आहे. बराच मोठा किल्ला आहे हा. त्या बाजूने जाऊन तसंच आपल्याला त्या बाजूला जायचं आहे.